नमस्कार मंडळी, रामकृष्ण रे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन सिरीजमध्ये जिचं नाव आहे वारी पंढरीची. तर आज दिवस 5वा. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल आज ब्लॉग असा का चालू झाला आहे. तर मित्रांनो, ब्लॉग नाही चालू झाला, पण पाऊस जोरात चालू झाला. त्यामुळे आज ब्लॉग कसा येईल ते सांगू नाही शकत, पण तरी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त क्लिप्स ॲड करून ब्लॉग हा जास्तीत जास्त मजेशीर बनवता येईल. पण जर छोटा बनला तर तेवढं आजच्या पुरतं समजून घ्या. रामकृष्ण. रामाचे पांडुरंगाचे पडित माझ्या भजन करावे. रामाचे पांडुरंगाचे पडित माझ्या पडित माझ्या माझ्या पडित माझ्या पडित माझ्या माझ्या पडित माझ्या झोपडीचा पाया पांडुरंगाले पाया माझ्या झोपडीचा पाया पांडुरंगाले पाया भजन करावे रामाचे पांडुरंगाचे झोपडीत माझ्या भजन करावे रामाचे पांडुरंगाचे झोपडीत माझ्या झोपडीच्या पाले पांडुरंगाले कैसे माझ्या झोपडीचे वाशे पांडुरंगाले कैसे माझ्या झोपडीचे वाशे पांडुरंगाले कैसे माझ्या झोपडीचे वाशे पांडुरंगाले कैसे भजन करावे रामाचे पांडुरंगाचे झोपडीत माझ्या भजन करावे रामाचे पांडुरंगाचे झोपडीत माझ्या झोपडीच्या तारू पांडू लावले आरू आरू माझ्या झोपडीचे तारू बांबू लावले आरू आरू माझ्या झोपडीचे तारू बांबू लावले आरू आरू माझ्या झोपडीचे तारू बांबू लावले आरू आरू भजन करावे रामाचे पांडुरंगाचे झोपडीत माझ्या भजन करावे रामाचे पांडुरंगाचे झोपडीत माझ्या. पालखी कुठे बरे एवढे लोक. अरे पालखी काय एकदा जा लोकांची राहते का कितीतरी हजार लोक राहते. लोक कुठे पोहोचले सिंगरच्या पुढे पाचतेला मुक्कामी मुक्कामी जेवण आहे. नमस्कार आजी, तुमचं नाव काय? माझं नाव सखूबाई सुखदेव चव्हाण, कुठून आले? गाव दिंडोरी. दिंडोरीवरून. वय काय तुमचं? 80. कसं वाटतं वारी करून? बरं वाटतं. पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा तुला खेळायला देते चांदीचा भवरा तुला खेळायला देते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते एका जनार्दनी
कमी देते पाणी घेऊन येते कमी देते पाणी घेऊन येते कमी देते पाणी घेऊन येते रामकृष्ण हरी मंडळी, मला वाटलं आजचा पाऊस थांबेल आणि काहीतरी क्लिप्स काढू, पण आजचा पाऊस थांबायचं नावच घेत नाही. त्यामुळे क्लिप्स काढणं थोडं अवघड झालंय. तर राहू द्या मंडळी, उद्या हा ब्लॉग खूप मोठा काढायचा प्रयत्न करेल आणि आजचा ब्लॉग हा छोटाच ठेवेल, कारण पावसामुळे शक्य नाही. आणि जेव्हापासून माऊलींचं प्रस्थान झालं तेव्हापासून दररोज पाऊस चालू आहे. आता हा माऊलींचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. रामकृष्ण रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला आता अशी एक गोष्ट दाखवायची की ती बघून तुमचं मन एकदम आनंद होईल. ती गोष्ट म्हणजे आपल्या माऊलींची रथाची बैल जोडी. आणि मेन गोष्ट म्हणजे त्या बैलांची जोडी ही अशा ठिकाणी मुक्कामी आहे की ज्या ठिकाणी आमचा मुक्काम आहे. त्याला दाखवतो.